हिंजवडी जळीत हत्याकांड प्रकरणी मोठी माहिती आता समोर आली आहे। चालक जनार्दन हुंबर्डीकरांनी व्युमा या कंपनीतून बेन्झिन केमिकल आणल्याचं समोर आलंय। चालक जनार्दन हुंबर्डीकरने व्युमा कंपनीतून बेन्झिन केमिकल आणल्याचं समोर आलंय। हुंबर्डीकरने 5 लिटर बेन्झिन केमिकल कंपनीतून आणल्याचं समोर आलंय। 1 लिटर बेन्झिन केमिकल टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवण्यासाठी वापरलं। उरलेलं 4 लिटर बेन्झिन केमिकल कुठं ठेवलं याचा आता शोध सुरू आहे। हुंबर्डीकर 4 लिटर बेन्झिन केमिकल हा कशासाठी वापरणार होता या संदर्भातला सुद्धा आता प्रश्न उपस्थित होतोय। हिंजवडी जळीत हत्याकांडासंदर्भात मोठी अपडेट समोर येते। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले। तुषार, धक्कादायक अशी ही माहिती आता समोर येते, नवनवीन खुलासे समोर येत आहेत। 1 लिटर केमिकलने टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली होती, मात्र खरेदी करताना 5 लिटर बेन्झिन केमिकल कंपनीतून आणल्याचं समोर आलंय। काय सविस्तर याबाबतची माहिती? नक्कीच कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर हिंजवडी जळीत कांड प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात मोठी खरं तर माहिती आता समोर येताना पाहायला मिळतीये। जो चालक आहे जनार्दन हुंबर्डीकर यांनी जे बेन्झिन हे केमिकलचा वापर करून खरं तर गाडीमध्ये स्फोट घडवून आणला होता आणि हे बेन्झिन कुठून आणलं याचा खरं तर पोलीस तपास घेत होते आणि त्यामध्ये आता हे पुढे आलेलं आहे की त्याने 5 लिटर बेन्झिन हे त्याच कंपनीतून म्हणजे युमोग्राफिक्स याच कंपनीतून घेतलं होतं आणि त्या कंपनीतून आणल्यानंतर 1 लिटर खरं तर त्या गाडीच्या जळीत कांडामध्ये त्याचा वापर करण्यात आला होता। मात्र 4 लिटर बेन्झिन कुठं ठेवलंय, कुठं ते केमिकल ठेवलंय याचा आता खरं तर पोलीस तपास करतात आणि त्या पद्धतीने आता पोलीस कार्यवाही करताना पाहायला मिळते। मात्र यामध्ये जर सर्वात मोठं आपण यामध्ये जर पाहिलं तर बेन्झिन किती ज्वलनशील आहे याची कल्पना खरं तर युमोग्राफिक्स कंपनीला नक्कीच होती आणि तरीही त्यांनी हा निष्काळजीपणा का केला असा एकंदरीत धक्का आता खरं तर पोलीस ठेवताना पाहायला मिळतात। त्यामुळे येत्या काळामध्ये पोलीस आता कोणावरती अजून गुन्हा दाखल करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण कंपनीचे इतर कोणी एम्प्लॉई या गोष्टीला बरोबर आहे का हेही पाहिलं जाते आणि त्या पद्धतीने आता पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। करण नक्कीच तुषार, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।